मुलांना आज आपण इंग्लिश ग्रामरला सुरुवात करणार आहोत आणि सर्वप्रथम आपण पाहणार आहोत टेन्सेस म्हणजे काळ. हाऊ मेनी टाइप्स और काइंड्स ऑफ टेन्सेस. म्हणजे काळाचे प्रकार किती आहेत. मुख्य मीन्स मेन मुख्य काळ आहेत 3 मीन्स प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. हे मुख्य 3 काळाचे प्रकार आहेत. आता या प्रत्येक काळामध्ये 4 सबटाइप्स आहेत. असे मिळून 3 चौक 12 हे एकूण प्रकार आहेत. 12 टाइप्स ऑफ टेन्सेस. फर्स्ट आपण पाहणार आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे हे 3 झाले. त्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे हे झाले 6. त्यानंतर पुढचे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स झाले 9. आणि त्याच्या पुढचे 3 म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स अँड लास्ट वन इज फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. असे एकूण 12 प्रकार आज आपल्याला पाहायचे आहेत काळांचे. मग आता एकच सेंटेन्स आपण या प्रत्येक काळामध्ये कसं चेंज होतं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एक सेंटेन्स आपण घेतलंय आय राईट अ लेटर. आता हे लेटर सेंटेन्स जे आहे आय राईट अ लेटर. आय म्हणजे सब्जेक्ट झाला, राईट हे वर्ब आहे आणि त्यानंतर अ लेटर हे ऑब्जेक्ट आहे. हा त्याचा फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे बघा. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट और कॉम्प्लिमेंट प्लस द रिमेनिंग पार्ट ऑफ अ सेंटेन्स म्हणजे वाक्यातील शिल्लक राहिलेला भाग. हे त्याचं सूत्र या ठिकाणी दिलेलं आहे. मीन्स सब्जेक्ट वर्ब अँड ऑब्जेक्ट. हे झालं सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. आता हेच वाक्य आता सिंपल पास्ट मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. मग त्यावेळी आपल्याला काय करता येईल तर फर्स्ट वन इज सब्जेक्ट म्हणजे जो आहे तो आपण घेणार आय. त्यानंतर वर्ब क्रियापद घेणार आहोत. हे काय आहे इथे राईट आहे. बट वी हॅव टू राईट इट इन पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळी रूप लिहायचं या राईटचं आणि ते आहे रोट. आय रोट आणि मग त्यानंतर ऑब्जेक्ट आहे आपलं अ लेटर. ओके. तर अशा रीतीने आपण सिंपल पास्ट मध्ये हेच सेंटेन्स लिहिलेलं आहे. आता नेक्स्ट सिंपल फ्युचर टेन्स. आता सिंपल फ्युचर टेन्स मध्ये बघा सब्जेक्ट त्यानंतर शॅल और विल. आता शॅल कोणासाठी यूज केलं जातं आय किंवा वी या दोघांसाठी शॅल यूज केलं जातं. बाकीच्यांसाठी विल वापरतात. देन वर्ब आणि मग आपण घ्यायचंय ऑब्जेक्ट म्हणजे कर्म घ्यायचंय. सो फर्स्ट ऑफ ऑल सब्जेक्ट. सब्जेक्ट या ठिकाणी काय आहे आपला आय. ओके. यानंतर शॅल और विल. आता आय साठी काय घेणार आपण शॅल. आताच मी म्हटलं आय आणि वी या दोघांसाठी आपण काय वापरतो नेहमी शॅल वापरतो. बाकी यू ही शी इट आणि दे यासाठी विल वापरलं जातं. मीन्स आय शॅल. त्यानंतर वर्ब. वर्ब आता या ठिकाणी जे आहे मेन वर्ब राईट ते येणार. मीन्स आय शॅल राईट आणि मग पुढे ऑब्जेक्ट आपला आहे अ लेटर. ओके बाळांनो समजलं. आता हे आपण सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स या 3 टेन्स मध्ये एकच सेंटेन्स आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. आता हेच सेंटेन्स आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये लिहायचं आहे. So first one we have to take
सब्जेक्ट आपला आहे आय, त्यानंतर प्लस टू बी आता या ठिकाणी प्रेझेंट टेन्स मध्ये टू बी कोणते यूज केले जातात, एम, इज आणि आर. एम हा नेहमी आय साठी यूज केला जातो. त्यानंतर इज हा ही, शी आणि इट यासाठी इज यूज केला जातो. आणि वी, यू आणि दे यापैकी एखादं त्या ठिकाणी सब्जेक्ट असेल तर या ठिकाणी आर हे टू बी यूज केलं जातं. या ठिकाणी आपला सब्जेक्ट आहे आय, मग इथे यूज करायचं आहे प्रेझेंट टेन्स मध्ये एम, आय एम. देन वर्ब आपलं आहे काय आहे, राईट, तेच घेणार आपण, राईट. मात्र या ठिकाणी वर्ब प्लस आयएनजी म्हटलंय, म्हणजेच या राईट या वर्बचा आयएनजी फॉर्म तो म्हणजे रायटिंग, आय एम रायटिंग. आणि त्यानंतर ऑब्जेक्ट आपला आहे अ लेटर. ओके, हे बघा फर्स्ट वन इज सब्जेक्ट, पहिल्यांदा सब्जेक्ट घेतला, त्यानंतर टू बी घेतला एम, त्यानंतर वर्ब प्लस आयएनजी म्हणजे रायटिंग, त्यानंतर ऑब्जेक्ट अ लेटर, मग फुल स्टॉप. लक्षात आलं. आता नेक्स्ट पास्ट कंटिन्युअस टेन्स. आता पास्ट कंटिन्युअस मध्ये सेम याच्यासारखंच करायचंय, फक्त टू बी जे या ठिकाणी प्रेझेंट टेन्स मधलं यूज केलं ते इथे पास्ट टेन्स मध्ये यूज करायचंय. फर्स्ट वन इज सब्जेक्ट आपला आहे आय, त्यानंतर आता टू बी इन पास्ट. आता पास्ट टेन्स मध्ये आय साठी, पास्ट टेन्स मध्ये टू बी दोनच असतात की जे आपण यूज करतो ते म्हणजे वॉज आणि वेअर. यापैकी या ठिकाणी आता आय साठी सिंग्युलर यूज करणार आपण वॉज, मीन्स आय वॉज. त्यानंतर वर्ब प्लस आयएनजी म्हणजेच राईटचा आयएनजी फॉर्म तो म्हणजे रायटिंग, आय वॉज रायटिंग. आणि त्यानंतर ऑब्जेक्ट अ लेटर. समजलं बाळांनो. म्हणजे पहिल्यांदा आपण सब्जेक्ट घेतला, त्यानंतर टू बी इन पास्ट म्हणजे पास्ट टेन्स मधलं टू बी घेतलं, एक वचनी आय साठी यूज केलं ते वॉज. त्यानंतर वर्ब प्लस आयएनजी म्हणजे राईटचा आयएनजी फॉर्म रायटिंग. आणि त्यानंतर ऑब्जेक्ट घेतलं अ लेटर. आता पुढे आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. या ठिकाणी फर्स्ट वन इज सब्जेक्ट आहे आपला आय, त्यानंतर शाल किंवा विल. आता आय साठी आपण काय यूज करणार बाळांनो, शाल, आय शाल. त्यानंतर प्लस बी घ्यायचंय, त्याच्यानंतर आपल्याला यूज करायचंय वर्ब प्लस आयएनजी म्हणजेच राईटचा आयएनजी फॉर्म तो म्हणजे रायटिंग, आय शाल बी रायटिंग. आणि त्यानंतर ऑब्जेक्ट काय अ लेटर, आय सब्जेक्ट, शाल, त्यानंतर बी घेतला आपण वर्ब प्लस आयएनजी म्हणजे रायटिंग आणि मग ऑब्जेक्ट घेतलं अ लेटर. आता या ठिकाणी पुढे आपल्याला बघायचे परफेक्ट टेन्स पूर्ण काळ. आता पहिल्यांदा आहे त्यातला प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये पहिला घेणार आपण सब्जेक्ट आपला आहे आय. त्यानंतर जसं इथे आपण टू बी चे रूप घेतो तसं इथे टू हॅव चे रूप घ्यायचंय आणि लक्षात ठेवायचं आय, वी, दे, यू यांच्यासाठी नेहमी हॅव यूज केलं जातं आणि ही, शी, इट यासाठी वापरलं जातं हॅज. या ठिकाणी आपला सब्जेक्ट आहे आय म्हटल्यानंतर इथं वापरणार टू हॅव चं रूप ते म्हणजे हॅव, आय हॅव. त्यानंतर आपल्याला यूज करायचंय वर्ब इन पास्ट पार्टिसिपल म्हणजे या ठिकाणी आता जे वर्ब आहे मेन वर्ब काय राईट याचं पास्ट पार्टिसिपल काय बाळांनो रिटन, मीन्स आय हॅव रिटन, आय हॅव रिटन. आणि मग त्यानंतर आपल्याला घ्यायचंय या ठिकाणचा ऑब्जेक्ट ते म्हणजे अ लेटर, म्हणजे आय सब्जेक्ट देन टू हॅव म्हणजे हे टू हॅव चं रूप
त्यानंतर आपण पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्क म्हणजे रिटन घेतलंय आणि मग ऑब्जेक्ट अ लेटर म्हणजे आय हॅव रिटन अ लेटर. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे पास्ट परफेक्ट टेन्स. आता पास्ट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स याच्यामध्ये फरक एवढाच आहे की या ठिकाणी टू हॅवचं जे रूप घेतलं आपण हॅव किंवा हॅज हे प्रेझेंट टेन्स मधलं म्हणजे प्रेझेंट परफेक्ट मधलं घेतोय, इथे फक्त घ्यायचंय पास्ट परफेक्ट मधलं आणि ते म्हणजे हॅड यूज करायचंय. बाकी सेम अगदी याप्रमाणेच घ्यायचंय. म्हणजे पहिला आपण घेणार सब्जेक्ट करता आपला आहे आय, त्यानंतर टू हॅव रूप या ठिकाणी पास्ट परफेक्ट मध्ये यूज केलं जाणार हॅड, आय हॅड. त्यानंतर वर्ड इन पास्ट पार्टिसिपल ते जे वर्ड आपण यूज केलं तेच म्हणजे काय रिटन, आय हॅड रिटन. आणि त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे अ लेटर. समजलं? तर आता प्रेझेंट परफेक्ट पास्ट परफेक्ट झालं. आता आपल्याला बघायचंय फ्युचर परफेक्ट. इथे पहिल्यांदा घ्यायचे आपल्याला सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे आपला आहे आय, त्याच्यानंतर शॅल और विल. आता आय साठी आपण म्हटलं काय यूज केलं जातं शॅल, आय शॅल. त्यानंतर घ्यायचे हॅव, आय शॅल हॅव. त्याच्यानंतर पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब आय शॅल हॅव रिटन. आणि मग आपल्याला घ्यायचंय ऑब्जेक्ट अ लेटर. म्हणजे सब्जेक्ट शॅल, त्यानंतर हॅव घेतलं आपण, मग पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब घेतलं आणि देन ऑब्जेक्ट म्हणजे आय शॅल हॅव रिटन अ लेटर. आता आपल्याला पुढचे 3 काळ पाहायचे ते म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. याच्यामध्ये फर्स्ट वन इज सब्जेक्ट. सब्जेक्ट आपला आहे आय, त्यानंतर टू हॅव. टू हॅव म्हणजे आता या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट मध्ये आपण पाहिलं काय यूज केलं जातं हॅव और हॅज. आय साठी काय वापरलं जातं हॅव, मग आय हॅव. त्यानंतर बीन यूज करायचे आय हॅव बीन. सब्जेक्ट टू हॅव मीन्स हॅव, त्यानंतर बीन यूज केला आपण. आता वर्ब प्लस आयएनजी म्हणजे रायटिंग, आय हॅव बीन रायटिंग. आणि मग ऑब्जेक्ट आहे अ लेटर. सब्जेक्ट टू हॅव बीन वर्ब प्लस आयएनजी आणि ऑब्जेक्ट आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. आता पुढे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. या ठिकाणी या प्रेझेंट परफेक्ट सारखंच करायचंय, फक्त या ठिकाणी हॅवच्या ठिकाणी हॅड यूज करायचंय पास्ट परफेक्ट असल्यामुळे. म्हणजे फर्स्ट वन इज सब्जेक्ट म्हणजे आय, देन टू हॅव हॅड, आय हॅड. त्याच्यानंतर यूज करायचंय बीन, आय हॅड बीन. आणि मग वर्ब प्लस आयएनजी म्हणजे राईटचा आयएनजी फॉर्म रायटिंग, आय हॅड बीन रायटिंग. आणि पुढे ऑब्जेक्ट आहे अ लेटर. आता लास्ट यातला बघायचं आपल्याला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्यातला फर्स्ट आता फॉर्म्युला बघा. फर्स्ट वन इज सब्जेक्ट. सब्जेक्ट आहे आपला आय, त्याच्यानंतर शॅल और विल. आता आय साठी काय यूज केलं जाणार शॅल, आय शॅल. त्याच्यानंतर यूज करायचे हॅव बीन, आय शॅल हॅव बीन. आणि मग आयएनजी फॉर्म ऑफ वर्ब तो म्हणजे रायटिंग, आय शॅल हॅव बीन रायटिंग. आणि मग ऑब्जेक्ट अ लेटर. अशा रीतीने
आपण एकच सेंटेन्स या 12 टेन्स म्हणजे 12 काळांमध्ये लिहिलेला आहे. तिथे मात्र आपण सब्जेक्ट काय घेतलेला होता, आय घेतलेला होता. आता वेगवेगळे सब्जेक्ट घेऊन हे सेंटेन्स या काळांमध्ये कसं आपल्याला चेंज करता येतं ते आपण पाहणार आहोत. जसं आपण इथे आता आय घेतलं, आता याचे वी राईट अ लेटर, सब्जेक्ट वर्ब अँड ऑब्जेक्ट. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आता त्याचा सिंपल पास्ट करताना फर्स्ट वन इज सब्जेक्ट आहे आपला वी. त्याच्यानंतर वर्ब इन पास्ट टेन्स, आता राईटचा पास्ट टेन्स काय बाळांनो, रोट, आय रोट. आणि मग ऑब्जेक्ट आहे अ लेटर. म्हणजे सब्जेक्ट वर्ब अँड ऑब्जेक्ट हे सिंपल पास्ट टेन्स मध्ये लिहिलं आपण. आता हे सिंपल फ्युचर मध्ये लिहिताना फर्स्ट वन इज सब्जेक्ट आता या ठिकाणी काय आहे वी. त्यानंतर शॅल ऑर विल, आता वी साठी सुद्धा काय वापरलं जातं बाळांनो, शॅल, वी शॅल. त्याच्यानंतर वर्ब आहे मेन वर्ब राईट, वी शॅल राईट. आणि त्यानंतर आपल्याला वापरायचं आहे ऑब्जेक्ट अ लेटर, वी शॅल राईट अ लेटर. आता प्रेझेंट कंटिन्यूअस करताना सब्जेक्ट आपला या ठिकाणी काय आहे वी. त्याच्यानंतर या ठिकाणी आता टू बी, प्रेझेंट टेन्स मध्ये टू बी, वी साठी काय वापरलं जाणार वी आर. प्लुरल अनेक वचनी आहे ना वी, म्हणून आर वापरलं जाणार वी आर. त्यानंतर वर्ब प्लस आयएनजी म्हणजे राईटचा आयएनजी फॉर्म रायटिंग, वी आर रायटिंग. आणि मग पुढे ऑब्जेक्ट अ लेटर, वी आर रायटिंग अ लेटर. आता हेच वाक्य आपण पास्ट कंटिन्युअस मध्ये करणार आहोत. फर्स्ट वन इज सब्जेक्ट आहे वी. त्यानंतर टू बी इन पास्ट, जसे इथे टू बी घेतलं आपण आर, हे प्रेझेंट टेन्स मधलं झालं. पास्ट टेन्स मध्ये वी साठी प्लुरल काय वापरलं जाणार वेर, वी वेर. आणि वर्ब प्लस आयएनजी म्हणजे रायटिंग, वी वेर रायटिंग अ लेटर. आता नेक्स्ट फ्युचर कंटिन्युअस मध्ये फर्स्ट वन इज सब्जेक्ट आहे आपला वी. त्याच्यानंतर शॅल ऑर विल, वी साठी वापरलं जाणार शॅल. त्यानंतर यूज करणार आपण बी, आता वी शॅल बी. आणि मग वर्ब प्लस आयएनजी म्हणजेच रायटिंग, वी शॅल बी रायटिंग. आणि मग आपण घेणार या ठिकाणी ऑब्जेक्ट आपलं काय आहे अ लेटर, वी शॅल बी रायटिंग अ लेटर. तर पुढे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये फर्स्ट वन इज सब्जेक्ट आहे आपला वी. आता त्यानंतर टू हॅवचं रूप वी साठी काय वापरलं जाणार हॅवच, म्हणजे वी हॅव. त्याच्यानंतर पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब रिटन, वी हॅव रिटन. आणि मग ऑब्जेक्ट अ लेटर. पुढे पास्ट परफेक्ट टेन्स, फर्स्ट वन इज सब्जेक्ट आहे आपला वी. त्याच्यानंतर पुढे आपण टू हॅव चं रूप घेणार. टू हॅवचं पास्ट परफेक्ट मधलं रूप आहे हॅड, वी हॅड. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब रिटन, वी हॅव रिटन. आणि मग ऑब्जेक्ट आहे अ लेटर. ठीक आहे. पुढे आता फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये या ठिकाणी फर्स्ट वन इज सब्जेक्ट आपला काय आहे वी. त्याच्यानंतर पुढे शॅल ऑर विल, आता या ठिकाणी वी साठी काय वापरणार शॅल.
वी शाल, आणि त्यानंतर हॅव, वी शाल हॅव. त्याच्यानंतर घेणार आपण वर्क इन पास्ट पार्टिसिपल, म्हणजेच राईटचं रिटन, आणि मग ऑब्जेक्ट अ लेटर. म्हणजे बाळांनो सुरुवातीला थोडंसं हा फॉर्म्युला म्हणजे सूत्र बघून करत जायचे, पुढे तुम्हाला आपोआप ते येत जाईल. पुढे आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, फर्स्ट वन इज सब्जेक्ट. इथे आपला सब्जेक्ट आहे वी. त्यानंतर टू हॅव. आता टू हॅव प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये आपण काय घेणार, टू हॅव, वी हॅव. त्यानंतर बीन, वी हॅव बीन. त्यानंतर वर्क प्लस आयएनजी म्हणजेच रायटिंग, वी हॅव बीन रायटिंग, आणि मग ऑब्जेक्ट अ लेटर, वी हॅव बीन रायटिंग अ लेटर. आता पुढे पाहणार आहोत पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. इथे पहिला सब्जेक्ट, सब्जेक्ट आहे वी. त्यानंतर टू हॅव चं पास्ट परफेक्ट मध्ये वापरला जाणारा रूप म्हणजे हॅड. त्यानंतर वापरला जाणार बीन, वी हॅड बीन. आणि त्यानंतर वर्क प्लस आयएनजी. आता राईटचं आयएनजी फॉर्म म्हणजे रायटिंग, आणि मग आपण घेणार ऑब्जेक्ट अ लेटर. आणि लास्ट आता फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पहिला घेणार आपण सब्जेक्ट, सब्जेक्ट आहे आपला वी. त्यानंतर शॅल और विल. आता वी साठी आपण काय वापरणार, शॅल. त्यानंतर हॅव बीन, वी शॅल हॅव बीन. त्यानंतर वर्क प्लस आयएनजी म्हणजेच रायटिंग, वी शॅल हॅव बीन रायटिंग, आणि मग ऑब्जेक्ट अ लेटर.